सगळ्यांना माझा हॅलो, नमस्ते आणि नमस्कार. आजचा जो व्लॉग आहे तर आपण जाणार आहे कुठेतरी राईडला. कुठेतरी म्हणजे नाशिक साईडला वगैरे जाणार आहे. मला माहीत नाही एक्झॅक्ट मी कुठे जाणार आहे किंवा काय, म्हणजे अशी थोडीफार आयडिया आहे जिथे मला जायचं आहे. तर मी अगोदर मॅप टाकेन, किती वेळ लागतोय ते बघेन, कारण तिकडे पोचणं हे टायमात पोचलं तरच फायदा, नाही तर जाऊन काय फायदा नाही. तुम्हाला माहीत असेल का नाशिकला जे विंडमिल्स आहेत तर तिथे मला जायचं आहे. बट तिथे कसं आहे, सन ओव्हरहेड आलं तर काय फायदा होणार नाही. आणि आता वाजले आहेत 4:30 सकाळचे. तर मला निघता 5 तर होतीलच, म्हणजे सगळं जॅकेट घाला, हे घाला, ते घाला. सो जास्त बोलत नाही आहे, आता टाईम वेस्ट करत नाही आहे, फटाफट निघूया. बहुतेक तरी तिकडेच जाऊया आणि मग तिथून बरेचसे प्लॅन आहेत. मला लवकर घरी यायचंच नाही आहे, मला फक्त आणि फक्त आज बाईकच चालवायची आहे. सो मी घरातनं निघत आहे. सो चला आता जाता जाता बाईकवरतीच बोलूया, कारण की इथे बोलण्यात जास्त टाईमपास होऊ शकतो. तर आपली आजची राईड जी आहे तिची सुरुवात आता करूया इथून आपण. आणि प्लस आपल्या पोचायला दाखवतं आहे 2 hours 42 minutes. बट काही सांगू शकत नाही आहे, कारण की तुम्हालाही माहीत असेल का प्रत्येक रायडर जो आहे तो घरातनं काही जास्त खाऊन पिऊन निघत नाही. तर मग मध्येच थोडाफार टाईमपास होतोच होतो. आणि आज थोडं वेगळं होणार आहे. ॲक्च्युली 2 hours 43 minutes मला तरी वाटतं नाहीच लागणार, जास्त वेळ लागेल. कारण की काय झालं, जे मॅपल्स इंडिया आहे ज्याच्यावरून आपण म्हणजे मॅप कनेक्ट करतो, तर ते म्हणजे बोलतात ना, त्याच्यामध्ये सिन्नर हे लोकेशन प्रॉपर दिसतच नव्हतं. आणि मला झालेली घाई का भाई कधी निघतो आहे, कारण की ऑलरेडी 4:59 AM झालेले आहेत. तर म्हणून मी काय केलं का ते लोकेशन डायरेक्ट गुगल मॅपवरून टाकलं, सो दॅट बोलतात ना आपल्याला लोकेशन फटाफट भेटेल. मी कुठे जिथे थांबेन तिथे बघेनच का तिथून काय दुसरं लोकेशन मला टाकता येतं का मॅपल्सवरून, सो दॅट आपल्याला प्रॉपर मॅप दिसेल. कारण मला असं वाटतं हा जो मॅप आहे तो आपल्याला आता डायरेक्ट जे समृद्धी महामार्ग आहे तिथून घेऊन जाईल, म्हणून एवढा कमी टाईम दाखवतो आहे. अदरवाईज 3 तास 15 मिनटं असे काहीतरी लागू शकता का. हा जो रोड आहे तो मला किती क्रिस्टल क्लिअर दिसतोय बिकॉज ऑफ या लाईट्स. आता लास्ट टाईम आपली जी एक्सपल्स होती तिला ज्या लाईट्स होत्या त्या वेगळ्या होत्या, पण त्या मोठ्या होत्या थोड्या. त्याच्यामुळे मला कसं पूर्ण उज्जैनचा रस्ता मी त्याच्यावरच कवर केला होता. पण आत्तासुद्धा या लाईट्स ज्या आहेत त्या एवढ्या म्हणजे फॅन्टॅस्टिक आहेत. एवढूशा लाईट बोलतात ना, छोटा पॅकेट बडा धमाका असावाला विषय. मून काय सेक्सी दिसतोय आज, खूपच जास्त. तुम्हाला दिसणार नाही बहुतेक, बट तरी मला दिसतोय, खूपच सेक्सी वाटतं. तुम्ही बघू शकता लाईट, हे बघा काय डेंजर. जी ट्वायलाईट आलेली आहे ती एवढी अल्टिमेट वाटते ना, म्हणजे खूपच भारी वाटतंय. अजूनपर्यंत सन कम्प्लिटली वरती आलेला नाही आहे, माझ्या अंदाजे अजून थोडा टाईम जाईल. बट भाई काय वाटतं यार, म्हणजे मी दरवेळेला जेव्हा राईडवरती येतो तेव्हा दरवेळेला मला काहीतरी वेगळंच बघायला मिळतं. म्हणजे असं बोलतात ना, सगळ्या गोष्टी सेम आहे. सूर्य तो आहे, म्हणजे बोलतात ना आकाश तोच आहे, पण तरी पण म्हणजे आपली जी प्रकृती आहे म्हणजे त्याचं कायच बोलतात ना ब्युटी आहे. ते जोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत नाही, बघत नाही, तोपर्यंत आपल्याला सुद्धा नाही समजू शकत. जो फेवरेट कसारा घाट आहे तिथे पोचलेलो आहे, पण मला असं वाटतं आहे का म्हणजे थोडा अजून घरातून जर लवकर निघालो असतो ना, तर जे म्हणजे आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे अजून आपल्याला ब्युटिफुल बोलतात ना व्ह्यू बघायला भेटला असता. कारण की तेव्हा तिथून जर सनराईज होताना दिसला असता तर खूप अल्टिमेट झालं असतं. अजूनही प्रॉपर म्हणजे असं मला असं सन दिसलेला नाही आहे, बट मला असं वाटतं का तिकडे पोहोचेपर्यंत आता 1 hour 23 minutes दाखवतं आहे. तर मग आपण ऑलरेडी सनराईज जो आहे तो मिस केलेला आहे. तर मग आता कायच बोलू शकतो. आजचा दिवसाचा प्लॅन जो आहे तो ॲक्च्युली खूपच मोठा आहे, बट लेट सी. म्हणजे मला कुठपर्यंत जमतील गोष्टी तोपर्यंत मी नक्कीच म्हणजे ट्राय करेन का, म्हणजे गाडी जेवढं जास्तीत जास्त चालवता येईल तेवढी चालवेन. मल्टिपल लोकेशन्स म्हणजे जे आहेत ते मला त्याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत.
तर लेट्स सी. आलेला आहे समाप्त. खूप इथे म्हणजे इथे ना जी मजा येते गाडी चालवायला ना भाई, अल्टिमेट. कारण की रस्ते जे आहेत ना एकदम मस्त आहेत. म्हणजे आजकाल मी म्हणून या साईडला येणं जास्त प्रिफर करतो, कारण की रस्ते खूप छान आहेत. आणि लोणावळा साईडला वगैरे गेलो तर रस्ते एवढे काय मजा येत नाही, त्यात ती ट्रॅफिक असते, त्यामुळे अजून कंटाळा येतो. मला अचानक मी गाडी चालवत होतो आणि मी बोललो एवढा जोरात आवाज कसला येतो. बघितलं तर भाई ट्रेन म्हणजे मालगाडी आहे, मालगाडीचा आवाज आला. एक साईडला हा सुंदर दृश्य आणि एक साईडला ही इंडियन मालगाडी. भाई भारी वाटतं एकदम. आता इथून आपल्याला घोटीसाठी एक रस्ता जातो, पुढून राईट आहे, तर त्या रस्त्याने जायचं आहे. आपण पुढून जाऊन मग राईट मारणार आणि मग त्याच्यानंतर आपण लागणार सिन्नरसाठी. तर राईट टर्न तर दिसत नाही आहे, हाच राईट टर्न आहे. खालचा ब्रिज जो आहे तो बंद झालेला आहे मला वाटतं, तर आपल्याला इथूनच जावं लागेल. आहे रस्त्यावरती आणि समोर तुम्ही बघू शकता आता सनराईज दिसतोय. पण हा रस्ता खूप मला असं वाटतंय का खराब असणार आहे, कारण की आहेत फक्त 45 किलोमीटर्स, पण त्याला 1 hour 7 minutes दाखवतोय, म्हणजे नक्कीच खराब असेल. आणि त्यात आज मी टॉप बॉक्स लावले आहे, त्याच्यामुळे मला गाडी हळूच चालवावी लागेल. खूप छान वाटतंय, म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहे. कारण की इकडे मी बघितलं तर शेती वगैरे पण करतात, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर दोन्ही साईडला म्हणजे त्या गोष्टी मला बघायला मिळत आहेत. तर हे बघून एक म्हणजे गाणं आठवलं. माझा आवाज तर एवढा छान नाही आहे, बट तरी पण मी ट्राय करतो. मेरे देश की धरती मेरी देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती, मेरी देश की धरती. तर हा एक माझा छोटासा प्रयत्न होता, त्याच्यात माझा आवाज खूपच घाणेरडा आला असेल, बट ठीक आहे. विंडमिल्स दिसत आहेत. आता इथे फक्त पोचायचा रस्ता हा कसा आहे तो बघावा लागेल आपल्याला. मला असं वाटतं आता इथून जे आहे ते आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि मी थोडा पुढे गेलो होतो, म्हणजे इथून लाईक 10 मिनटं पुढे गेलो होतो, कारण मी जो मॅप टाकला होता तो सिन्नर सिटी अँड विंडमिल व्ह्यू पॉईंट असं टाकलं होतं. तर मग त्याच्यामुळे मी लोकेशन जरा भरकटलो, बट मला थोडक्यात थोडा अंदाज आला का अरे भाई काहीतरी गडबड वाटते. विंडमिलच्या एकदम म्हणजे एकदम जवळ पोचणार आहे आता. आणि युजली मी या रस्त्याने यायचो जायचो तेव्हा इकडचा जो सनसेट आहे तो खूपच छान आहे. तर मी बरेचदा असं सनसेट बघायचं, पण तेव्हा कसं मी कारमधून जायचो तर कधी इथे येणं झालं नाही. फायनली आज तो टाईम आलेला आहे जिथे मी विंडमिल म्हणजे ज्याला आपण मराठीत पवनचक्की बोलतो ती एकदम जवळून बघतोय. तर माझं एक्सपिरियन्स एकदम खरंच भारीच असणार आहे, कारण मी लाईफमध्ये काहीतरी वेगळं फर्स्ट टाईम बघतोय ना. आणि कुठलीही गोष्ट आपण जर फर्स्ट टाईम बघतो तर आपल्याला ती जरा वेगळीच वाटते. आता इथे पुढे बघूया काय आहे काय नाही, मला पण कारण माहीत नाही आहे एक्झॅक्ट. गुगल मॅप जो रस्ता दाखवतोय तिथून आपण चाललो आहे, पण हे एकदम प्रॉपर असं गावातून वगैरे चाललेलो आहे मी एका. पण जाम भारी वाटतंय, जाम म्हणजे जाम भारी, एवढं भारी वाटतंय ना काय बोलू. ते काहीतरी वेगळं बघितल्यासारखं वाटतंय. असं वाटतं का हा कायच म्हणजे काय झाडी काय डोंगर आणि काय त्या पवनचक्क्या, लय भारी. किती 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 जवळ आलेलो आहे मी, म्हणजे एकदमच जवळ. आता इथे जरा थोडे शॉर्ट्स वगैरे घ्यायला मजा येईल. फक्त इथे ड्रोन उडवणं थोडं डिफिकल्ट असेल, बट मी ट्राय नक्की करेन.
आता आपली ॲडव्हेंचर बाईक असल्यामुळे एक फायदा आहे का बाईक कशी कुठूनही घेऊन जाऊ शकतो. आणि इथे अजूनही लोक आलेली आहेत. फोटो सेशन चालू आहे. अच्छा, प्री वेडिंग शूट आहे. ओके, नाइस. मी गाडी कुठूनही टाकतोय. थोडा पण विचार करत नाहीये गाडी टाकायच्या आधी, कारण मला माहिती आहे आपली गाडी जाईल. तर तुम्ही माझ्या मागे एक्झॅक्ट बघू शकता का पवनचक्की एकदमच जवळ आहे आणि मी पवनचक्कीच्या एकदम जवळ आहे. एवढी जवळून तर कधीच बघितलेली नव्हती आणि आज बघतोय तो एवढं भारी वाटतंय, एवढं भारी म्हणजे खूपच जास्त भारी वाटतंय. आणि प्लस इथे बऱ्याचशा पवनचक्क्या आहेत आणि मी ट्राय केलं आहे ड्रोन शॉट्स वगैरे पण थोडेफार घ्यायला, जे काही एवढे छान आले नाही मला हवे होते तसे. बट ठीक आहे, सगळ्या गोष्टी आयुष्यात हव्या तशा कधी होत नाहीत. तर ही सुद्धा नाही झाली एक, बट शॉर्ट्स मला तरी पण छान मिळाले आहेत, ते मी नक्कीच शेअर करेन. आणि प्लस इथे एवढं पीस आउट आहे, कोणच नाही आहे जास्त. ॲक्च्युली इथे शूट्स वगैरे पण होतात, पण खूप मोठी एवढी मोठी लँड आहे का इथे बोलतात ना तुम्हाला जी पवनचक्की पाहिजे तिकडे जाऊन तुम्ही उभे राहू शकता. तर त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला त्रास द्यायला कोण येणार नाही. आता मी विचार करतो इथे आलोच आहे तर थोडा आराम करतो, मस्तपैकी इथे रेस्ट करतो. रेस्ट म्हणजे थोडं बसतो मस्त मोकळ्या हवेत आणि मग त्याच्यानंतर पुढची आपली जी राईड आहे ती आपण कंटिन्यू करूया. तर आपल्या व्लॉगचा हा पार्ट आपण करतो आहे इथेच समाप्त. आपण आता पुढे दुसऱ्या एका प्राचीन जागेवरती जाणार आहे आणि हा व्लॉग जो असणार आहे तो आपला खूप पार्ट्समध्ये असणार आहे, कारण की 1 दिवसाची राईड होती पण ती खूपच मोठी झालेली आहे. सो त्यामुळे मला हे व्लॉग्स पार्टमध्ये बनवायला लागलेले आहेत. तर हे पार्ट पूर्ण बघा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.